पुन्हा एकदा पाचवा चेंडू हा देखील जबरदस्त गोलंदाजी चेतन मात्रे चंद्रपडा एक्सप्रेस अप्रतिम मात्र गोलंदाजी इथे करताना आपण दिसतोय. बघतोय हा वेगळा विक्रम झालाय की 5 चेंडू कीपरच्या हातामध्ये. हा वेगळा विक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या विक्रमासाठी. मात्र हे षटक निर्धाव जाणार का? 500 रुपये ऑलरेडी आलेत उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्फत द ग्रेट मराठा. मेडन ओव्हर होईल का? यस डेफिनेटली अप्रतिम जोरदार टाळ्या चेतन मात्रेसाठी. आणि 6चे 6 चेंडू गोलंदाज चेतन मात्रे, फलंदाज सॅम आणि एसटी रक्षक मोहन पाटील. काय गोलंदाजी केल्या आणि यंदा जबरदस्त गाजवून ठेवलंय चेतन मात्रेनी. चेतन मात्रे नाम तो सुना होगा. यशांच्या पाठीमागे 5 चेंडू गेलेत. एक षटक संपलंय. मात्र हे 6 चेंडू एक षटक गेल्यानंतर आपण बघतोय नितीन पाटील द ग्रेट मराठाचे उपाध्यक्ष यांनी या 19 षटकासाठी या अप्रतिम षटकासाठी 500 रुपयाची रोख कॅश दिलाय. थँक्यू नितीन. आणि सचिव भूषण पडोळे यांच्या मार्फत देखील 1000 रुपयाची कॅश इथे जमा झाली आहे. वेल बोल्ड चेतन मात्रे अप्रतिम कामगिरी. ही गोष्ट महत्वाची आहे बघा. चांगली कामगिरी झाल्यानंतर पैसे दिले तर नक्कीच चांगलं. बरेच जण येतात अरे झाले तर देईन, तर तशी गोष्ट करू नका. सचिन थोरात यांच्या मार्फत देखील 1000 रुपये या षटकासाठी आलेत. म्हणजे एकूणच या मेडन ओव्हरसाठी तब्बल 2500 रुपयाची रोख कॅश आलेली आहे. वेल बोल्ड चेतन मात्रे. नक्कीच. आणि या अगोदर आपण बघितलं होतं त्याला द ग्रेट मराठा ट्रॉफीमध्ये आर के दत्ताळी संघामधून खेळत असताना देखील अप्रतिम गोलंदाजी. आणि नुकताच जो सरकार चषक झाला होता त्या पहिल्या दिवशी मात्र 4 स्टंप देखील उडवले होते याच गोलंदाजाने. आणि तोच फॉर्म कंटिन्यू पाहायला मिळतो. यावेळी मेडन ओव्हरचा मान चेतन मात्रेच्या नावावर जातोय. गोलंदाज विकास पांडे. विकासचा हा चेंडू मात्र यावेळी इंटू द गॅपमध्ये चांगला फटका. चेतन मात्रे चेंडूच्या मागे आणि तिथपर्यंत 2 धावा. आता मात्र 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा आल्या. तर असं जर दृश्य बघितलं होतं गुजरातचा संघ होता आणि 10व्या चेंडूवरती संकेत पटेलने षटकार मारून खातं उघडलं होतं. कैवल्य पाटील यांची ती स्पर्धा होती. धर्मराज चषक आपण बघितलं होतं. ऑस्डन अप्रतिम षटक हाताळलं होतं आणि निर्धाव षटक हाताळलं होतं. अंतिम सामना होता. आज 7व्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. विकास पांडे देखील एक ट्रम्पकार गोलंदाज आहे. नेहमीच आपण बघतो त्याला द ग्रेट मराठा संघामधून चांगली खेळी सातत्याने चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. एका साईडला स्ट्राईकवर दर्शन मात्रे हा फलंदाज. आता मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावं लागल्यात. मागील मॅचमध्ये 28 धावा करणारा खेळाडू यावेळी मात्र 6 चेंडू आणि 0 या धावसंख्येवर बाद होते. फलंदाज बॅक टू द पवेलियन. असं भावेश पुणेकर आणि रवी वाघमारे 500 रुपये ते चेतनपर्यंत गुगल पे देखील केले त्यांनी. अजून मॅच पाहतायत बघा किती क्रेज आहे क्रिकेटमध्ये. आणि शुभेच्छा देखील देत आहेत. बघा अजून दुबईला कोण बसलंय बघा. पुढचा चेंडू आता मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनमध्ये भूपेश आहे. त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतोय आणि तिथपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावेंनी मात्र धावफलक पुढे येते 4च्या घरामध्ये. चेंडूचा विचार केला या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत आणि 4 धावा. 4 ओव्हरमध्ये मॅक्झिमम टोटल आता कशा प्रकारे पोचला जाईल फलंदाजी करत असताना JDS नायगाव. मात्र ही स्पर्धा आपण बघतोय गोव्यावरून सुद्धा लाईव्ह काही प्रेक्षक बघतायत आणि त्यांना एकच निरोप आहे. आमचा लाखा निश्चितच तिथे असेल. त्यांना देखील शुभेच्छा. नक्कीच 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला जातो मिस टायमिंग फटका. आता मात्र फॉलो थ्रूमध्ये कॉट अँड बॉल. यावेळी फॉलो थ्रूमध्ये जजमेंट साईड झेल टिपला गेला. दर्शन मात्रे बॅक टू द पवेलियन. फलकावरती धावा 4 चेंडू फेकून झाले 4.
के दत्तालीमध्ये खेळत असताना 3 चेंडू 13 धावेंची गरज होती आणि लगातार त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि 1 चेंडू 1 धावेची गरज असताना सुद्धा ती धाव पूर्ण केली होती. तोच खन्ना इज बॅक नेहमी म्हटलं जाते, मात्र या मॅचमध्ये खन्ना इज बॅक होईल का? JDS 11ला तो बॅक करेल का? हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. फलकावरती धावा 4 आणि मागील JPL मध्ये देखील 2 षटकार आल्या होत्या, त्या देखील क्लिप व्हायरल झाल्या आत्ताच्या मॅचमध्ये, मागील मॅचमध्ये देखील. आता मात्र चांगला इंटू द गॅपमध्ये पुन्हा एकदा मितेश शिंगोटे आहे त्या ठिकाणी आणि कोणती चूक होत नाही. फलकावरती धावा 1 पुढे सरकते. 5 चेंडू 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंकुश स्मृती चषक 2022चा नाईट क्रिकेटचा थरार आपण बघतोय. शेवटचा चेंडू या दुसऱ्या ओव्हरचा. फलकावरती धावा 5. 2 गडी बाद. फलंदाजी करत असताना JDSला आता मात्र आपला ग्राफ वाढवावा लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलायचा होता. अशोक भाईला चेंडू बीट करतोय आणि चेंडू निघून जातोय. मितेश शिंगोटे चेंडूच्या मागे जाईल तिथपर्यंत 2 धावा अर्जित. 2 षटकांची झाले समाप्ती आणि फलकावरती 7 आहे. एक सामना आठवतोय जो अजिंक्य संघ खेळत होता. 2 ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत बुमटेचा कमबॅक, तो मॅच झाला होता आणि जबरदस्त प्रहार केले होते. अनिकेत बुमटे याच्या बॅटमधून 25 धावा आल्या होत्या. त्याच पद्धतीची खेळी आता साकार करावी लागेल फलंदाज निखिल खन्ना आणि जीवन यांना. नो डाऊट, कारण परिस्थिती अतिशय केविलवाणी आहे आणि असं असताना हा सामना किती महत्वपूर्ण आहे बघा. या सामन्यात विजय जर इथे मिळेल त्या संघाला जवळजवळ निश्चितच पुढचं तिकीट मिळेल किंवा काय ही गोष्ट देखील सांगता येत नाही, कारण आजच्या दिवसातून आम्हाला 2 संघ पुढे न्यायचे आहेत अशी सूचना आपल्याला मिळते. आणि असं असताना प्रत्येकाचं लक्ष असेल ते म्हणजे विजयाकडे. यापुढचा सामना देखील भरपूर इंटरेस्टिंग असेल. एका बाजूला आपण संघ बघतोय तो म्हणजे अंकुश स्मृती RK दत्ताळे आणि त्याच्या समोर संघ असेल तो म्हणजे निश्चितच काव्या 11 बापाणे हा संघ पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर आपण बघितलं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघानं बाय मध्ये पुढे चाल केले, त्यामुळे या सामन्यातील विजयी संघ, नंतरच्या सामन्यातील विजयी संघ आणि एकूणच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असे 3 संघ उरतील आणि त्यांच्यामधून एक सामना पुढे केला जाईल. मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्कवर. जीवन मेंडिस स्ट्राईक इनला आहे. तर जो स्विच इट खेळण्यामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन डिसोजा माफ करायचं आहे. फलकावरती धावा 7. 2 विकेट. जीवन मेंडिस यांची आठवण झाली जीवन डिसोजावरून. येस, आम्ही आहोत श्रीलंकेत. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेने धावपळक 8 वर येऊन पोचते. 2 ओव्हर झाल्यात 8 धावा. जीवन डिसोजा JPL मध्ये देखील फॉर्म तेवढा चांगला दिसला नव्हता, मात्र स्विचिटचे 2 चौकार जरूर आले होते. स्विचिटचे फटके खेळण्यामध्ये चांगला माहीर आहे. 1 षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेडूला खोदून काढायचं होतं, मात्र या ठिकाणी चेतन मात्रे त्या पॉईंट रिझनमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव एका धावेने धाव पळक 9 वर येते. 1 चेंडू 9 धावा. 4 ओव्हरचा मॅच आणि दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण बघतोय. JDS 11 नायगाव वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र. ग्रेट मराठाचे यंदाच्या हंगामामध्ये ग्रेट कामगिरी झाले. जवळजवळ 4 ते 5 वेळा फायनलमध्ये येण्याचा विक्रम त्यांनी देखील केलाय. नायगाव परिसरामध्ये 1 लाखाच्या स्पर्धेत देखील फायनलमध्ये आला होता. कृष्णा आज दिसत नाही वाटतं प्लेइंग 11 मध्ये, मात्र चांगली गोलंदाजी कंटिन्यू पाहायला मिळते. जे गोलंदाज येतात आज ते प्रामाणिक गोलंदाजी करतात. अप्रतिम गोलंदाजी मितेश शिंगोटे देखील त्याच पद्धतीचा चेंडू हाताळतोय. इथे अक्षय अजून एक गोष्ट बघायला मिळते की यष्टिरक्षकाला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागते, कारण वारंवार चेंडू जर बघितले तर निश्चितच यशाच्या पाठीमागे येत आहेत. अतिशय चांगली कामगिरी मोहन यांची. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येत आहेत. जितके चेंडू डॉट जातील तितका प्रेशर जास्त रिलीज होईल फलंदाजी करत असताना JDS संघावरती. आतापर्यंत विचार केला तर विशाल भोईर दर्शवतात की टोटल 10 चेंडू आतापर्यंत निर्धाव गेल्यात. अप्रतिम. आणि हा 11 चेंडू. मात्र अक्षय माझं लक्ष या गोष्टीकडे नाहीये, माझं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे आहे, कारण आज 10 संघ खेळले आणि 10 संघामध्ये मला एकदाही काका दिसला नाही. तर काकाला घेणार कोण हा प्रश्न आहे. RK दत्ताळी संघात मधून कदाचित वाकल्यांमधून देखील खेळू शकतो.
जितेश बंधूने त्याला एकच सामना खेळवलाय, अन्याय आहे. यावेळेला हवेत आहे, अतिशय चांगला झेल, अतिशय चांगले झेल. विनोद परेट यांनी हा झेल टिपलाय आणि इथे अजून एका बॅटरची खेळी संपू. थोडी शोल्डर इंजरी दिसते आणि मोठमोठ्या संघामधून त्याची देखील वर्णी लागते. येस येस येस, अँकलला थोडी शोल्डर इंजरी आहे त्याच्या. लास्ट बॉल, स्वीट शीट खेळायचा होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि त्यानंतर मात्र चेंडू निघून जाते बाईटच्या माध्यमातून. 4 धावा. धावा येणं गरजेचं आहे, ते कशाही येऊ दे. आणि JDS 11 संघाला आता हा चौकार येतोय, नशिबाचा चौकार. 4 धावेने धावपळगा 13 वरती येते. 3 ओव्हर झालेत. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नेटवर्क हॅक करण्याची एक वेगळी प्रक्रिया असते, लक्षात घ्या. आणि त्यासाठी देखील बरेच जण प्रयत्न करतात. मात्र मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक गोष्टीला एक पर्याय आहे. आणि या सामन्यात आता धावांना पर्याय कोणता, हा प्रश्न JDSलाच विचारावा लागेल. अक्षय, हा नक्कीच. आता मात्र बड्डे बॉय स्वप्नील मुकादम येत आहेत. फलकावरती धावा 13. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे JDS वरती फेरा दिसतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेटने चांगला फटका होता, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव फलकावरती, 1 धावेने धाव फलक येऊन पोचते 14च्या घरामध्ये. 14 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 overs and 1 ball. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आता मात्र 38 सर्कलच्या वरून खेळायचं होतं. अशोकभाई मात्र चेंडूला पाहत राहिला. विनोद परेड चांगलं बॅकअप दिलं जाते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि 2 धावेने धाव पडला 16च्या घरामध्ये. ते 2 चेंडू 16 धावा. 4 चेंडू संकेत जे शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये मॅक्झिमम धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे. माझ्या मते 4 चेंडू 4 षटकार आले तर निश्चितच धावसंख्या भरपूर पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 40च्या घरात जाईल आणि ते एक विनिंग टोटल ठरू शकेल. नक्कीच. मात्र यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका. आतापर्यंत मोहन पाटील यांचं आपण कौतुक केलं होतं आणि यावेळी मात्र झेल सुटला गेला. नाही, त्यांनी सांगितलं यार जाऊ दे रे, काय हरकत नाही या गोष्टी. मात्र निश्चितच एक सोपा झेल सुटलाय मोहन यांच्या मार्फत. आणि जीवन डिसूजा मला वाटतं यांचा तो झेल होता. आणि कदाचित टॉससाठी यायचं आहे अंकुश मूर्ती, RK दत्ताळी आणि काव्य 11 बाफाणे. वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेने धावपळगा पुढे येते. 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा. अजून जर विचार केला या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा फलकावरती. 3 गडी बाद. 3.3. 3चा आकडा शेवटपर्यंत येतोय. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र सुप्पर जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वप्नील मुकादम देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी होते. आज मात्र द ग्रेट मराठा संघाचे विचार करता चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील. अमोल म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. या अमोल. चांगला फटका भूपेश त्या ठिकाणी आणि रनिंग बिटवीन द विकेट. कोणत्याही प्रकारचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही जीवन यांच्या माध्यमातून. लिजो देखील हार्ड हिटर बॅटर आहे, मात्र
तिथपर्यंत 5 चेंडू फेकून झाल्यात 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. कॅप्टन येथील 2 अंकुश स्मृती आर के दत्ताळी आणि काव्य 11 वाफाणे. आता मात्र ड्राईव्ह केला जातोय, स्ट्रेट फटका येतोय लॉंग ऑफ मध्ये. विनोद परेड चेंडूच्या मागे ॲक्युरेट फेकी रनआउटच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होते. 4 ओव्हरची झाले समाप्ती. फलकावरती टोटल धावा लगावल्यात 20 धावा आणि 21 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय द ग्रेट मराठा जुचंद्र संघासमोर. एका साईडला टॉस का बॉस केला जाईल, त्या ठिकाणी जॉईंट आहेत संकेतजी पाटील सर. थँक्यू व्हेरी मच. आपण बघताय आमचे मित्र अमोल इकडे आहेत. 2004 पासून अमोलला ओळखतोय. या मित्राची हाईट तेवढी आहे तेवढीच आहे आणि निश्चितच त्याच्याच हस्ते नाणेफेक होणार आहे. चला दीपेश या लवकर. सामना 40 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आपण समित यांना पाहू शकता. काव्या 11 बापाणे या संघाचे कर्णधार आहेत ते. आणि दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देणार आहोत. चला जे कोणी आता जेवायचे बाकी असतील त्यांनी लवकर जेवून घ्या, ही विनंती आम्हाला आयोजकांच्या वतीने करण्यात येते. चल 2 संघ आहेत आणि अमोल यांच्या हातात कॉइन आहे. कोण बोलतोय? या समितला संधी आहे. हेड इज द कॉल. मात्र आलं टेल. दीपेश काय घेणार? क्षेत्ररक्षण. कशाला? आम्ही नेहमी क्षेत्ररक्षणच करतो. यावेळेला पण तीच गोष्ट का? आपण कारण मला भरोसा आहे की माझ्या 11 खेळाडू चांगले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. मनापासून कौतुक आहे तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. आपण बघतोय ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकते आहे. मात्र तुमचा संघ मागच्या सामन्यात आपण बघितलं अप्रतिमरित्या तुम्ही समोरच्या संघाला पराभूत केला. समोरच्या संघाविषयी काय प्लॅनिंग असेल तुझं? त्यांचे 11 प्लेयर चांगलेच आहेत. आम्ही त्यांना कमी रन मध्ये जास्त स्कोर मारू. क्या बात आहे. कमी रन मध्ये जास्त स्कोर मारू, या उत्तरासाठी मी प्रतीक्षित होतो आणि थँक्यू व्हेरी मच. आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र हा सामना अतिशय चांगल्या ह्याच्यात पूर्ण व्हावा हीच अपेक्षा आहे. तर सेंटर न्यूज अशी आहे की येस अंकुश स्मृती आर के दत्ताळी वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद. 21 धावांचा पाठलाग कशा प्रकारे पार केला जाईल त्या अगोदर आपण बघतोय 2000 रुपयाचा कॅश प्राईज झालंय द ग्रेट मराठाचे सर्व मोहन रवींद्र पाटील भाई यांच्या माध्यमातून जो मिडन ओव्हर टाकला होता चेतन मात्रेनी. चला गेम लगेच स्पीडअप करायचा आहे आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल प्रमोदजी शेडगे सर जॉईंट असतील. ओव्हर टू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच अक्षय साटम अँड संकेतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकत होतात. विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य चेतन मात्रेने सुंदर क्लास गोलंदाजी केली. टप्पा अचूक ठेवला. भेदक मारा करत असताना विलक्षण कामगिरी ज्याच्या गोलंदाजीतून आपण पाहू शकलात. 2 फलंदाज एका साईडला अशोक भाई आणि एका साईडला स्वप्नील मुकादम. जर JDS संघ जर जिंकतोय तर साहेबा अग्रेकट्टा यांच्याकडून 20,000 रुपयाचं कॅश प्राइज JDS संघासाठी आपण पाहू शकतायत. JDS संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. विजय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना. स्वप्नील एका साईडला आपण पाहू शकतायत. आज बर्थडे बॉय आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय तो अशोक भाई म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतील का? पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मात्र अपील चुकीच्या एंडकडे केली. जर तुम्हाला चांगला सक्षम यष्टीरक्षक बनायचं असेल तर नेहमीच मेन पंचांकडे अपील करा. त्याचं बेनिफिट हे तुम्हाला सातत्याने मिळेल. पहिला चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा जरूर होता. इनसाइड आउटचा फटका मात्र हा झेल सुटतोय. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि उधळण जास्त तर बँक बॅलन्स काय राहील. आणि अशाच वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक सोपा झेल कन्वर्ट करू शकला नाही.
2 धावा येत असताना आणि अशोक भाईसारख्या मात्र फलंदाजाचं झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर डोकेदुखी. अर्थातच गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावांचं एक छोटी टोटल, परंतु बॅटल चांगलं रंगेल का पाहायचं, कारण हा झेल जर टिपला असता तर कदाचित थोडंसं बॅटल रंगलं असतं. पहा लगेच प्रेशराईज गोलंदाज होतोय, लेन त्या लाईनला विसरला, कारण लगेच कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. ज्या वेळेला माइंडमध्ये एक काहूर चाललेलं असतं की माझा क्षेत्ररक्षक मात्र माझा पार्टनर सहकारी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतील तर डेफिनेटली माझी लेन त्या लाईन खूप चांगल्या प्रकारची मेंटेन करेन. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडूवर कोण म्हणतं की षटकारच येतो, मात्र फर्निचर डिस्ट्रॉईड झालं. यावेळेला आपण पाहू शकाल गुड कमबॅक, फलंदाज बाद होताना अशोक बाय बॅक टू द पॅव्हिलियन. एक फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, परंतु त्या चेंडूला व्यवस्थित मात्र कन्वर्ट करता आलं नाही. फलंदाज बाद, गॉ. सुद्धा शुभेच्छा संकेत पाटील यांनी दिल्या होत्या. लाखा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. 3 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोर्डच्या माध्यमातून मात्र हितेश भोईर यांची लाखा यांची झोप उडाली. हितेश पाटील यांची आपण पाहू शकलात. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 धावा 1 गडी बाद. मोहन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टूनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 4. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आजचा पहिला दिवस, पहिली नाईट या स्पर्धेची पाहायला मिळते. आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार मिथुन जी सतीश पाटील. खूप चांगला चेंडू होता, यावेळेला मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. तुमच्याकडे ते फॉरवर्ड डिफेन्स, डिफेन्सिव्ह स्ट्रोक असायला हवेत. फ्लिकचा फटका, हुकचा फटका, पूलचा फटका, या गोष्टी मात्र जे कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळणं खूप प्रॉपरली तुमच्याकडे असायला हवं आणि ते मात्र यावेळेला करत असताना मात्र चेंडूला फक्त डिफेन्स यावेळेला केलं गेलं. चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव येते, संघ जाऊन पोचते फलकावर. द ग्रेट मराठा जुचंद्र 5 या धावसंख्येवर. 21 धावांचा पाठलाग करत असताना स्वप्नील मुकादम बड्डे बॉय काय करेल आज बर्थडे ज्या खेळाडूचा आपण पाहू शकाल. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता, इंटू द गॅपमध्ये खेळला गेला. मनगडच्या साहाय्याने चेंडूला वळवलं गेलं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 7 धावा. कधी कधी छोटी टोटल जी असते ना ती कधी कधी मोठं बॅटल बनतं आणि कधी कधी पराभूतची चव सुद्धा चाखायला भाग पाडलं जातं. असे संघ कित्येक वेळा जिद्दीने उतरतात. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका समाप्त झाल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 7 धावा 1 गडी बाद. ऑफस्टूनच्या बाहेर चेंडूला पिच केलाय, कट केला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला, मात्र पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा. तत्पूर्वी स्वीपर कव्हरमध्ये आपण पाहू शकाल 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि धावांची गती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 3 चेंडूमध्ये 6 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. लवकरात लवकर फलंदाज अशोक बाय बाद झाल्यानंतर मोहनजी पाटील त्या ठिकाणी क्रीजवर आपल्याला पाहायला मिळाले आणि स्वप्नील मुकादमच्या बॅटमधून सिंगल डबल हे मात्र बेसिक क्रिकेटला विसरत नाहीये स्वप्नील मुकादम. गुड क्रिकेट, शानदार क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतं. भावेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक आपण पाहिलं, अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा फलंदाज स्वप्नील मुकादम गुड बॅटिंग आणि गुड थिंकिंग सहित फलंदाजी करतोय. बी पॉझिटिव्ह. परंतु संकेत बी पॉझिटिव्ह या शब्दाने खूप काही मात्र 2 वर्ष घालवली, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. कोरोनाचा काळ, उपासमारीची वेळ, परंतु दानशूर व्यक्तिमत्वांनी खूप चांगली काळजी घेतली
यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता. बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र कलेक्ट करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि हा ना करता करता यावेळेला 2 धावा मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुशोभित असं मैदान आणि बिझी मैदान झालंय जुचंद्रचं आणि जुचंद्र ही क्रिकेटची पंढरी बनले. 29 ते 30 स्पर्धा या विभागामध्ये होत असताना या गावामध्ये आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर थोडासा सबमरीन डिलिव्हरी. भावेश पाटील रिदम सहित गोलंदाजी करतोय. जुचंद्र प्रीमियर लीग पासून ज्याचा क्लास खूप अफलातून पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची 13 धावा. 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आज 10 संघांना प्राधान्य दिलं गेलं. उद्याच्या दिवसात सुद्धा आपण पाहणार आहोत 8 संघांना प्राधान्य आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट उद्याच्या दिवसात सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण. गुड कॅच. विजय मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मोहनजी पाटील बॅक टू द डगआउट गॉन. ते 13 लॉस ऑफ 2 विकेट. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहू शकतायत. 4 चेंडूचा खेळ झालाय. क्षमस्व भावेश पाटील यांच्या हातकर्णामधून 4 चेंडू फेकून झालेत. चला फलंदाज थोडीशी घाई करा. जरा वॉर्मअप करत जायचंय. तेजस मॅन इन फॉर्म. यंदाच्या वर्षात उद्याच्या दिवसातील असे संघ असतील आणि सामने असतील. शुक्रवार दिनांक 13 मे 2022 एकविरा स्पोर्ट्स नायगाव, स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव, मिताली 11 शिरवली, ओम ब्रह्मदेव गोडदेव, अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव, मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा, जेम्स बॉन्ड राई आणि ओम ब्रह्मदेव भाटले. अशा पद्धतीने 8 संघांना उद्याच्या दिवसात प्राधान्य दिलं गेलंय. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुरुवात होईल. हलक्याशा हाताने चेंडूला जरूर खेळले गेले. भावेश पाटील मात्र पुढे सरसावतायत. तत्पूर्वी चेंडू मिळत नाहीये परंतु चांगले प्रयत्न केले. फेकी मात्र यावेळेला स्वेर होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. आता येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांचं लक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला विजयासाठी. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022. मिथुनदादा पाटील यांचे बंधू मात्र 12 नोव्हेंबरचा दिवस तो उजाडला आणि खूप दुःखाचा डोंगर कोसळला आणि एक चांगला मित्र, एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली तो मात्र हरवला. या जुचंद्र गावापासून दूर गेला आणि त्याच्या प्रित्यर्थ मात्र अंकुश स्मृती चषक हे टायटल आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला केलं गेलं. तेजसची मात्र यावेळेला समजदारीचं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतं. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 15 रन्स, 15 धावा, येणारे 12 चेंडू आणि 6 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की जवळजवळ जर आपण पाहिलं तर घड्याळात 1:23 झालेत. हवेचा झूत पूर्णपणे थांबलाय. क्लायमेट चेंज झालंय आणि त्याकरता चेंडू मात्र वरून ट्रॅव्हल होणार नाहीत. याकरता मात्र आपण पाहू शकतायत एक समजदारीचं क्रिकेट खेळत असताना तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका मात्र शेवटच्या मोमेंटला बॅट स्लाइड झाले का मात्र पंच त्या ठिकाणी ॲक्युरेट लक्ष देत असताना 2 धावा कंप्लीट झालेत. त्यांच्या रिॲक्शनवरून वाटतं की 2 धावा पूर्ण झालेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 4 धावांचं लक्ष असेल
येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 चेंडूमध्ये 4 धावा हे सामन्याचं समीकरण. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छा प्रकट करत असताना MB अर्थातच महेंद्र भगत आपण पाहू शकतायत. 11 चेंडू आणि 4 धावा. तेजस कशा पद्धतीने फिनिश करेल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. कट झाला चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर चेंडूची सांगता होत असताना लिजो गेल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज हलक्याशा हाताने मात्र बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. मजबूर केलं होतं या चेंडूला तेजसला खेळण्यासाठी. एकदा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांचं लक्ष. आमचे लाडके प्रेक्षक राजा अजूनपर्यंत मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. ती क्रिकेट गर्दी आपण पाहू शकतात. म्हणूनच गर्दी ह्या जुचंद्रच्या मैदानात पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 3 धावा. टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना 8 चेंडू आणि 3 धावा. अशा वेळेला सिच्युएशनमध्ये मॅच येते त्यावेळेला मात्र प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल की मात्र 30-35 धावा फायटिंग टोटल या नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. परंतु त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि हा आत्मविश्वास मात्र तुम्हाला स्वतःला बनवावा लागतो. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसंच आपण कष्ट मेहनत करत राहावी आपल्याला ऑटोमॅटिकली यश मिळेल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मात्र फक्त हलक्याशा हाताने लेग ग्लान्स पाहायला मिळाला. स्वप्नील मुकादमच्या बॅटमधून बर्थडे बॉय 2 धावा मात्र कंप्लीट करतोय आणि दुहेरीच्या माध्यमातून स्कोर इज लेवल. 20 धावा 7 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायची. वेळेची दिरंगाई न करताना यानंतर होणारा सामना अंकुश स्मृती आरके दत्ताई स्पोर्ट जुचंद्र अँड एका साईडला काव्य 11 बापाणे. या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. व्हाईटच्या बरोबरीने मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ यंदाच्या वर्षात भरीव कामगिरी मोहनदादा पाटील यांच्या संघाने केलेली आहे. प्रत्येक मात्र खेळाडूवर विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन असेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचं. आणि तेवढंच कौतुक करेन या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ JDS जुचंद्र या संघाचं. मॅन ऑफ द मॅच